इचलकरंजी शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येत असलेले महिला सल्लागार केंद्र ही स्वागतार्ह बाब आहे। मात्र हे केंद्र चालविणाऱ्या संस्थेने त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारावी आणि महिलांना न्याय मिळावी यासाठी केंद्रात अनुभवी महिला वकील नियुक्त करणे आवश्यक असल्याची मागणी नगरसेविका क्रांती आवळे यांनी महासभेत केली। महिलांच्या अडचणी, कौटुंबिक व कायदेशीर प्रश्न प्रभावीपणे हाताळण्यासाठी तज्ञ महिला वकिलांची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच सल्लागार केंद्राची कार्यपद्धती पारदर्शक आणि परिणामकारक असावी याकडे महापालिकेने विशेष लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली। याचबरोबर दलित वस्त्यांच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांतून उपलब्ध होणाऱ्या निधीचा नियोजनबद्ध आणि योग्य वापर करण्यात यावा, जेणेकरून मूलभूत सुविधा आणि विकास कामे वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षाही क्रांती आवळे यांनी सभागृहात व्यक्त केली। अध्यक्ष महोदय, पूर्ण भारतात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न फार मोठा आहे। त्या संदर्भात मला बोलायचं आहे। कृपया आपण ऐकून घ्यावं ही विनंती करते। आपण जे 16 नंबरला सल्ला मसलत केंद्र चालू करणार आहे आणि जे काही आपण तिथं एका संस्थेला चालवायला देणार आहोत ही अतिशय चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर ती संस्था कोणती जबाबदारी घेईल याचाही खुलासा या ठिकाणी झाला पाहिजे। आपण जर बघितलं तर महिलांचं शोषण हे मोठ्या प्रमाणात होतं, पण काही महिलांना शोषण या शब्दाचा अर्थ माहिती नाहीये। यासाठी एक चांगलं काउन्सिलिंग तिथं झालं पाहिजे। महिलांच्या ज्या अंतर्गत अडचणी आहेत, महिला खुलून बोलू शकत नाहीत, समोर येऊ शकत नाहीत, त्यासाठी ती स्त्री वकील त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजे की महिला मन मोकळं करून तिथं बोलू शकतील। आणि हे जे काउन्सिलिंग केंद्र आहे, हे केंद्र चालवताना फार बारकाईने आणि चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे। आपण सगळे नगरसेवक आपल्या भागातल्या बऱ्याच अडचणींना सामोरं जात असतो। घरगुती किंवा शेजारी जरी भांडणं झाली तर महिला केस करतात, शोषण झालं किंवा अत्याचार झाले, त्यावेळी आपणच सगळे नगरसेवक तिथं पोलीस स्टेशनला जाऊन हा वाद आणि विषय मिटवत असतो। हे बऱ्याच ठिकाणी आपण समोर गेलेलो आहोत। तर या गोष्टीला एक चांगलं वळण आपण देऊयात आणि जे शोषण आहे त्याबद्दल महिलांमध्ये थोडीशी जागृती करूयात। काही महिला गरीब असतात, कामाच्या ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी, रस्त्यावरून जाताना, बसमध्ये अशा गर्दीच्या ठिकाणी महिलांचं शोषण केलं जातं, पण आपण त्याच्याबद्दल कधी बोलत नाही। यामुळे मला थोडंसं आपलं लक्ष वेधून घ्यायचंय की डोमेस्टिक व्हायलन्स सुद्धा ह्यातलाच भाग आहे। आपण ज्या संस्थेला ही जबाबदारी देणार आहोत ती संस्था डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल काय काम करणार आहे? डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार, मानसिक छळ, शारीरिक छळ याबद्दल तुम्ही काय जबाबदारी घेणार आहे? आणि जर एखादी महिला समोरून येत असेल आणि सांगत असेल की मला कारवाई करायची, पण त्यावेळी तिचा आवाज दाबला जातो का तर तिची लहान मुलं असतात, तिचा संसार मोडला जाण्याची शक्यता असते। अशा वेळी आपण या संस्थेने डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये पुढाकार घेऊन अतिशय सौम्य प्रमाणात त्या दोन्ही पार्टींना समजून सांगून एक समज देऊन हा विषय मिटवावा अशी एक माझी त्या संस्थेला विनंती आहे। हा विषय अतिशय चांगला आपण घेतलेला आहे। मी अभिनंदन करते आपल्या नगरपालिकेचं की हा विषय आपण समोर येऊन सगळ्यांना आपण मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत। दुसरा विषय मला ह्याबद्दल असा बोलायचा आहे की महिलाच्या डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल ज्या अडचणी सांगू शकत नाही त्या सांगण्यासाठी आपण एक हेल्पलाईन केली तर फार चांगलं होईल। कारण या हेल्पलाईन वर आता एखादी महिला त्या संस्थेच्या ऑफिस मध्ये गेले, तिच्या घरच्यांना कळलं तर परत ते तिला त्रास देणार किंवा जो गुन्हेगार आहे तो तिला त्रास देणार। तर यापेक्षा जर एखादी हेल्पलाईन आपली चालू झाली तर आपण महिलांना एक चांगली सुरक्षा देऊ शकतो आणि त्यांच्या अडचणी संपवू शकतो। एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जर महिलांना अडचण येत असेल तर ती फोनवरून आपल्याला संपर्क करू शकते, आपण तिला मदत करू शकतो। आता जर डोमेस्टिक व्हायलन्सचा विषय बघितला तर फार मोठ्या प्रमाणात या अडचणी आपल्या इचलकरंजी मध्ये आहेत आणि मला असं वाटतंय की आपण जर हा कायदा मंजूर केला की नगरपालिका डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल आणि महिलांच्या अत्याचाराबद्दल किंवा शोषण बद्दल जबाबदारी घेते आणि एक मोफत सल्ला केंद्र किंवा मोफत वकिलांचं पॅनल आपण उभं करत असेल तर गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसणार आहे। माझी विनंती आहे की आपण
केस लढू शकत नाहीत किंवा त्यांची आर्थिक अडचण आहे त्या महिलांना कुठेतरी न्याय मिळेल. आणि अशा वेळेस आपण जर हा निर्णय पास करत असेल तर इचलकरंजीतल्या सगळ्या गुन्हेगारांना आळा बसणार आहे. कारण नगरसेवक, नगरपालिका आणि कायदा व्यवस्था यांचं जर लक्ष या सगळ्या रोड रोमिओवरती जर राहिलं तर ते कुठं ना कुठं घाबरतील आणि घाबरून ते गुन्हा करणार नाहीत. गुन्हेगारीचं प्रमाण इचलकरंजीत कमी होईल. पूर्ण महाराष्ट्रात शासनानं असं लागू केलेलं आहे की जे सल्लामसलत केंद्र आहे त्याच्याकडे ही जबाबदारी दिली जावी. आणि आमच्या कुठल्याही लॉ कॉलेजच्या वतीनं एक लॉ कॉलेजचं पॅनल असतं. ते पॅनल सतत मोफत काम करत असतं, महिलांसाठी प्रशिक्षण देत असतं. तर आपण ही जबाबदारी कोणत्याही लॉ कॉलेजला जर दिली तर ती फार चांगल्या पद्धतीने ते चालवतील. म्हणून माझी विनंती आहे, या विषयाला मी खूपच अभिनंदन करते पवारांचं आणि सगळ्याच नगरसेवकांचं की हा विषय तुम्ही ऐकून घेतला आणि महिलांसाठी एक सल्ला मसलत केंद्र आणि महिलांसाठी वकिलांचं